नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या विजिट अँड टॉक्सच्या टीम मध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, हाऊ टू प्रिपेअर। खूप मुलांचा मेसेज आला, दादा अभ्यास कसा करायचा। तर मी आज या व्हिडिओमध्ये अभ्यास कसा करायचा आणि सोर्स ऑफ क्वेश्चन फॉर सीईटी अँड फॉर बोर्ड्स दोन्ही मी या व्हिडिओत डिस्कस करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर एखादा धडा तुम्ही अभ्यासाला घेतल्यानंतर कसा अभ्यास करायचा त्याचा, आता समजा आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा धडा अभ्यासाला घेतला, तर रोटेशनल डायनॅमिक्सचे पहिले लेक्चर बघायचे, त्यात काय कन्सेप्ट आहे काय हे पूर्णपणे समजून घ्यायचं। आणि हो, एक गोष्ट तुम्ही लोक फार एक मोठी चूक करतात, ती म्हणजे की प्रत्येक युट्यूबरचे लेक्चर बघतात। तसं करू नका, कुठल्याही एका टीचरलाच फॉलो करा, यात तुमचा टाइम वेस्ट होतो। त्यामुळं लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही तोच लेसन दोन वेळेस, कमीत कमी 2 वेळेस हा HSC बोर्डच्या पुस्तकातून वाचा। पहिल्या वेळेस वाचताना इम्पॉर्टंट पॉइंट्स हायलाइट करा आणि दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस वाचतानाच त्याच्या शॉर्ट नोट सुद्धा काढा। याने काय होतं की ज्यावेळेस आपली एक्झाम येते त्यावेळेस आपल्याकडे टाइम कमी असतो, आपण 7 दिवसांमध्ये एका आठवड्यांमध्ये पूर्ण पुस्तक वाचू नाही शकत। त्यामुळे ते शॉर्ट नोट्स आपल्याला त्यावेळेस कामात येतात। त्यामुळे शॉर्ट नोट काढत चला। या शॉर्ट नोट्स काढल्यानंतर तुम्ही त्यानंतर 2 वेळेस पुस्तक वाचून झाल्यानंतर वन शॉट लेक्चर बघा। वन शॉट लेक्चर बघितल्यानंतर तुमची एक क्विक रिव्हिजन होऊन जाते आणि ही क्विक रिव्हिजन झाल्यानंतर बोर्डच्या पुस्तकात जी एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन दिलेले असतात ते एकदा सोडवा। एक्सरसाइजचे क्वेश्चन झाल्यानंतर सीईटी कडे वळा, म्हणजे सीईटी चे सॉल्व्ड एक्झाम्पल, सीईटी चे वेगवेगळे बुक्स असतात, त्यामध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले असतात ना, त्या सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये कुठलं लॉजिक वापरले जाते ते लॉजिक एकदा समजून घ्या। आणि त्यानंतर मग तुमच्या क्लासकडून जे सीईटी साठी क्वेश्चन मिळत आहेत, आम्ही दिलेले क्वेश्चन ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आम्ही दिलेले क्वेश्चन आणि पीवायक्यू। सीईटीचा पेपर जवळपास पीवायक्यू 80% पीवायक्यूच असतात। व्हॅल्यू चेंज करून, थोडं लॉजिक डिफरंट वापरून, थोडा फॉर्म्युला डिफरंट चेंज करून, फॉर्म्युल्याचे डिफरंट फॉर्म्स असतात, ते फॉर्म्स तुम्हाला इंटरचेंज करता आले पाहिजे। हे केल्यानंतर तुम्ही पीवायक्यू चे हायर लेवल म्हणजेच जेईई मेन्सचे, आता सीईटी साठी जेईई मेन्सची लेवल झाली, त्यामुळे जेईई मेन्सचे थोडे क्वेश्चन प्रॅक्टिस करा। यावरून तुमचं सीईटीचं पूर्ण होऊन जातं। त्यानंतर येऊ आपण बोर्ड्सकडे। बोर्ड्सकडे आल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन दिले ते तर तुम्ही करायचेच, त्यानंतर नवनीतच्या डायजेस्ट मध्ये जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेले असतात ते पूर्णपणे वाचा। ते वाचून झाल्यानंतर सॅम्पल क्वेश्चन जे असतात, ज्याला आपण अपेक्षित पण म्हणतो, ते पण तुम्ही वाचा। हे वाचून झाल्यानंतर तुमचं येतं पीवायक्यूज। बोर्ड्स मध्ये पण पीवायक्यूज हे फार इम्पॉर्टंट असतात, म्हणजेच पीवायक्यूज सीईटी साठी पण आणि बोर्ड साठी पण हे इम्पॉर्टंटच आहे। पीवायक्यू वरच 80% पेपर आलेला असतो, 20% पेपर हा थोडा चेंज केलेला असतो आणि ते जे 20% जे चेंज केलेलं आहे त्यात जो चांगले मार्क मिळवतो तो मुलगा टॉपर बनतो। आता आपण वळूया सोर्स ऑफ क्वेश्चन, म्हणजे बोर्ड साठी आणि सीईटी साठी कुठून प्रश्न विचारतात। बोर्डची कमिटी असो की सीईटीची कमिटी, म्हणजे कुठून क्वेश्चन पेपर सेट केला जातो त्याचं एक मी तुम्हाला सांगतो। पहिलं आहे सीईटी आणि बोर्ड साठी दोघांसाठी पण कॉमन असतं पीवायक्यूज, द मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यूज। त्यानंतर असतं एक्सरसाइजचे क्वेश्चन जे HSCच्या बुक मध्ये दिलेले असतात, हे दोघांसाठी कॉमन आहे। मग बोर्ड साठी आणि सीईटी साठी सेपरेट काय असतं की बोर्ड साठी जे अपेक्षित असतं म्हणजे सॅम्पल क्वेश्चन पेपर, ते सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायचे। त्यानंतर धड्यांमध्ये एक छोटे छोटे क्वेश्चन दिलेले असतात, ते सुद्धा तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे। नंतर येतात सीईटी साठी। सीईटी साठी जे असतात ते तुम्हाला पीवायक्यूज असतात, एक्सरसाइजचे क्वेश्चन्स असतात, त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्राचे जे करायचे ते जेईई मेन्स लेवलचे क्वेश्चन, जे की आजकाल विचारले जातात। 22, 23, 24 चा पॅटर्न थोडा हार्ड झालाय आधीपेक्षा, त्यामुळे तुम्हाला जेईई मेन्सचे क्वेश्चन करावेच लागतील। नंतर वळूया आपण हाऊ टू मॅनेज बोर्ड अँड सीईटी सायमल्टेनियसली। बऱ्याच मुलांचा प्रश्न आला की दादा बोर्ड आणि सीईटी दोघं एका वेळेस कसं मॅनेज करू। तर टेन्शन घेऊ नका, बोर्ड आणि सीईटी दोघांचा सिलेबस सारखा आहे, बरोबर, फक्त क्वेश्चन पॅटर्न वेगळे, म्हणजे पेपर पॅटर्न वेगळे। बोर्डला तुम्हाला थेरी लिहावं लागते आणि सीईटी मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करावं लागतं। तर बोर्ड साठी, आता मी हे बोर्ड साठी सांगतोय, सीईटी साठी नाही। बोर्ड साठी तुम्हाला जे अवघड चॅप्टर जात आहेत, म्हणजे आता बोर्ड्सला 4च महिने राहिले, जे अवघड चॅप्टर जात आहेत जसं की रोटेशनल डायनॅमिक्स, हे 1-2 चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता फक्त बोर्ड साठी। ते का,
कारण बोर्डला 6 पैकी 4, 6 पैकी 5 असे क्वेश्चन सोडवायचे क्वेश्चन्स असतात, की म्हणजे या क्वेश्चन मधून फक्त 6 पैकी 5च क्वेश्चन सोडवा असं असतात. त्यामुळे आपण तिथे ते स्किप केलेलं आपल्याला बाकीचे प्रश्न तर येतीलच ना. 6 पैकी आपला समजा एखादा रोटेशनल डायनॅमिक्सचा प्रश्न आहे, तर रोटेशनल डायनॅमिक्सचा प्रश्न आपण स्किप करू शकतो. त्याच्या बदल्यात आपण दुसरे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे तो बोर्डला तो ऍडव्हान्टेज असतो. त्यामुळे तुम्ही अवघड चॅप्टर बोर्डसाठी स्किप करू शकतात, फक्त बोर्डला, सीईटीला नाही. मग सीईटीला का नाही? आता बोर्ड झाल्यानंतर तुम्हाला 1-1.5 महिन्याचा टाइम असणार सीईटी साठी. मग सीईटी त्या टाइम मध्ये तुम्हाला हे जे स्किप केलेले चॅप्टर आहे हे एक्स्ट्रा टाइम काढून, आता कॉलेज वगैरे तर तुमचं सर्व झालंच असेल, हे एक्स्ट्रा टाइम काढून तुम्हाला ते करायचंय. मग त्यावेळेस ते आपले जे रोटेशनल डायनॅमिक्स सारखे जे अवघड धडे ते होऊन जातील. त्यामुळे सीईटी साठी आपण प्रिपेअर होऊ. पण सीईटी साठी तुम्हाला कुठलेही चॅप्टर स्किप करायचे नाहीये. कमीत कमी आता कॉलेज स्टुडंट असो किंवा कोचिंग क्लासचा स्टुडंट, कोचिंग क्लास जास्तीत जास्त 6 तासापेक्षा घेत नाही. कमीत कमी तुम्हाला 7 तास हा तुमचा सेल्फ स्टडी करायचा आहे. आता 4-5 महिने राहिले, त्यामुळे आता जो मेहनत करेल तोच टॉपर बनेल. पण तुम्ही अगोदर अभ्यास केलाय आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही अभ्यास करत नसाल तर मग तुम्ही टॉपर नाही बनणार, तुम्हाला मार्क हे कमीच येतील. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 2 वेळेस, कमीत कमी 2 वेळेस पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. तर ते 2 वेळेस जे पुस्तक वाचलं जातंय ना, त्यात आपलं बोर्डचं पण प्रिपेअर होतंय. म्हणजे पुस्तक मध्ये काय कन्सेप्ट आहे हे सर्व आपलं त्या बोर्ड साठी क्लिअर होत आहेत. त्यानंतर आम्ही तुम्हाला नवनीतचं डायजेस्ट सुद्धा देतोय त्या लेसनचं. ते नवनीतच्या डायजेस्ट मधून तुम्ही की पॉइंट्स वाचले तरी चालतील, ते तर अजूनच बेटर. तुम्हाला अजून सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. बोर्डमध्ये कसं लिहायचं, थेरी कशी लिहायची हे तुम्हाला त्यातून समजून जाईल. आणि सीईटीचं पण प्रिपेअर होतंय, एमसीक्यू सॉल्व्हिंग तर आम्ही तुम्हाला देतोच आहे. त्यामुळे बोर्ड आणि सीईटी सायमल्टेनियसली मॅनेज होतं, कारण दोघांचा सिलेबस हा सारखाच आहे, फक्त क्वेश्चन पॅटर्न वेगळं आहे. आणि जो मुलगा हे सर्व फॉलो करेल ना, तर त्याला टॉपर बनण्यापेक्षा एक त्याच्या ड्रीम कॉलेजमध्ये जाईल, जे की महत्वाचं आहे. टॉपर बनण्यापेक्षा ड्रीम कॉलेजमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. आता तुमचं काम काय? आता आम्ही तर तुम्हाला सर्व देतोच आहे. रोज कुठला अभ्यास करायचा, कुठून करायचा हे सर्व आम्ही तुमच्यासाठी करतोय, ते पण विदाऊट एनी कॉस्ट. महाराष्ट्रामध्ये ही सुविधा कोणीही देत नाही. इव्हन ही पेड मध्ये सुद्धा देत नाहीत, कारण त्यांना माहिती की हे फार क्रिटिकल आहे. कारण युट्यूबचे जे युट्यूबर्स म्हणजे शिक्षक असतील, हे या स्थितीतून फक्त हे गाईड करू शकतात. त्या स्थितीतून आम्ही गेलो, त्यामुळे टाइम कसा मॅनेज करायचा, कधी कुठला लेसन करायचा हे आम्हाला माहिती. त्यामुळे आम्ही तुम्हाला ते विदाऊट एनी कॉस्ट देतोय. त्याचा फायदा घ्या. तुम्ही तुमच्याकडून थोडे जरी एफर्ट्स टाकले तर तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जाऊ शकता. तर आम्ही दिलेलं हे तुमचं फॉलो करणं कर्तव्य आहे. जे मुलं अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेली नसतील, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि आमच्या युट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.